नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी आपण जी क्वेश्चन आन्सरची सिरीज सुरू केलेली आहे त्यातील ऑलरेडी आपण काही प्रश्नांचा सराव केला आहे. असेच प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. नेहमीप्रमाणेच तुम्ही प्रत्येक प्रश्न अगोदर सोडवून बघायचा आहे आणि तुमचा स्कोर किती आला ते कमेंट करून सांगायचे आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बहुतेक सर्व देशांनी राज्यकारभार डॅशनुसार करण्याचे तत्त्व स्वीकारले आहे. ऑप्शन 1 आहे नियमावली, ऑप्शन 2 आहे संस्कृती, ऑप्शन 3 आहे संविधान, ऑप्शन 4 आहे रूढी आणि परंपरा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संविधान. पुढचा प्रश्न पाहू. प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप कशावर अवलंबून असते? ऑप्शन 1 आहे देशाची समाज रचना व परंपरा, ऑप्शन 2 आहे देशाचा इतिहास व भौगोलिक रचना, ऑप्शन 3 आहे देशाच्या गरजा व उद्दिष्टे आणि ऑप्शन 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे देशाची समाज रचना व परंपरा, देशाचा इतिहास व भौगोलिक रचना, देशाच्या गरजा व उद्दिष्टे यावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न घेऊ. राज्यघटनेत कोणती गोष्ट नमूद केलेली असते? ए आहे नागरिकांचे हक्क, बी आहे शासन संस्थेची रचना, सी आहे शासकीय अधिकार. ऑप्शन 1 आहे ए व बी, ऑप्शन 2 आहे ए बी व सी, ऑप्शन 3 आहे बी व सी आणि ऑप्शन 4 आहे ए व सी. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए बी व सी. राज्यघटनेमध्ये नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना आणि शासकीय अधिकार नमूद केलेले असतात. पुढचा प्रश्न आहे, नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी डॅश तरतुदीद्वारे दिली जाते. ऑप्शन 1 आहे कायद्यातील, ऑप्शन 2 आहे नियमावलीतील, ऑप्शन 3 आहे समाजातील आणि ऑप्शन 4 आहे राज्यघटनेतील. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यघटनेतील. नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी ही राज्यघटनेतील तरतुदीद्वारे दिली जाते. पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश संविधानात होत नाही? ऑप्शन 1 आहे संविधानातील नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करता येतो, ऑप्शन 2 आहे लोकप्रतिनिधीकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्यास संविधान मदत करते, ऑप्शन 3 आहे नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित राहते आणि ऑप्शन 4 आहे नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात. तर आपल्याला संविधानामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही हे शोधायचं आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकप्रतिनिधीकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्यास संविधान मदत करते. पुढचा प्रश्न घेऊ. भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली? ऑप्शन 1 आहे 1945, ऑप्शन 2 आहे 1947, ऑप्शन 3 आहे 1946 आणि ऑप्शन 4 आहे 1948. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1946. भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया ही 1946मध्ये कॅबिनेट मिशन या योजनेद्वारे झाली. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तर या कॅबिनेट मिशनमध्ये किती सदस्य होते आणि त्यांची नावे म्हणजे ते कोण कोण होते, त्यांची नावे आणि किती सदस्य होते हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार कसा चालावा हे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. ए आहे ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार, बी आहे भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार, ऑप्शन 1 आहे केवळ ए, ऑप्शन 2 आहे केवळ बी, ऑप्शन 3 आहे ए व बी दोन्ही प्रमाणे आणि ऑप्शन 4 आहे ए व बी दोन्ही नाही. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केवळ बी, म्हणजे भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार. स्वतंत्र भारताचा कारभार हा भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा असे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केवळ बी. पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणत्या प्रांताचा राज्यकारभार तेथील लोकप्रतिनिधीमार्फत चालत होता? ए आहे मुंबई, बी आहे बंगाल, सी आहे मद्रास. ऑप्शन 1 आहे ए व बी, ऑप्शन 2 आहे बी व सी, ऑप्शन 3 आहे ए व सी आणि ऑप्शन 4 आहे ए बी व सी. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ए बी व सी. मुंबई, बंगाल आणि मद्रास या प्रांताचा राज्यकारभार हा तेथील लोकप्रतिनिधीमार्फत चालत होता.
पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणत्या प्रतिनिधीची मिळून संविधान सभा तयार झाली आहे? ए आहे प्रांताचे प्रतिनिधी, बी आहे संस्थानांचे प्रतिनिधी, सी आहे ब्रिटिशांचे प्रतिनिधी. ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 आहे ए व बी, ऑप्शन 2 आहे बी व सी, ऑप्शन 3 आहे ए व सी आणि ऑप्शन 4 आहे ए बी व सी. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ए व बी. ए व बी म्हणजे प्रांताचे प्रतिनिधी आणि बी आहे संस्थानांचे प्रतिनिधी. संविधान सभा तयार झाली ते ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांची मिळून. तर तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न आहे की ज्यावेळेस संविधान सभा तयार झाली तेव्हा ब्रिटिश प्रांताचे किती प्रतिनिधी होते आणि संस्थानांचे किती प्रतिनिधी होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी कोणता प्रांत केला होता? ऑप्शन 1 आहे मुंबई, ऑप्शन 2 आहे बंगाल, ऑप्शन 3 आहे मद्रास आणि ऑप्शन 4 आहे वरील सर्व. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई, बंगाल आणि मद्रास हे प्रांत केले होते. पुढचा प्रश्न घेऊ. भारताच्या संविधान सभेत किती प्रतिनिधी होते? ऑप्शन 1 आहे 99, ऑप्शन 2 आहे 199, ऑप्शन 3 आहे 299 आणि ऑप्शन 4 आहे 399. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 299. ज्यावेळी 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला तेव्हा या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या ही कमी करून ती 299 इतकी निश्चित करण्यात आली. तर तुमच्यासाठी आणखी एक क्वेश्चन आहे. जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला तेव्हा संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती 299 झाली, तर मग अगोदरची सदस्य संख्या किती होती हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ लगेच. संविधान सभेत खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? ऑप्शन 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 2 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 3 आहे बॅरिस्टर जिना आणि ऑप्शन 4 आहे मौलाना अबुल कलाम आझाद. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बॅरिस्टर जिना. संविधान सभेमध्ये बॅरिस्टर जिना आणि महात्मा गांधी हे महत्त्वपूर्ण सदस्य नव्हते. त्यापैकी आपल्या ऑप्शनमध्ये बॅरिस्टर जिना हे दिले आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊ. भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? ऑप्शन 1 आहे 9 डिसेंबर 1946, ऑप्शन 2 आहे 19 डिसेंबर 1948, ऑप्शन 3 आहे 9 डिसेंबर 1945 आणि ऑप्शन 4 आहे 19 डिसेंबर 1947. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 9 डिसेंबर 1946. भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि या बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न घेऊ. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन 4 आहे सरदार वल्लभभाई पटेल. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आताच आपण बघितलं की भारताच्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. तर मला एक प्रश्न आणखी कमेंट करून सांगा की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कधी निवड करण्यात आली? पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन 4 आहे सरदार वल्लभभाई पटेल. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते आणि ते कोण कोण होते या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि तुमचा स्कोअर तुम्ही कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आज आपण जशी प्रश्न सोडवलेत तसेच प्रश्न आपण आणखी सोडवणार आहोत. तर मग भेटूया आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.